नमस्कार मित्रांनो. आज आपण 2026च्या जूनमध्ये होणाऱ्या सेट एक्झामबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या तयारीला दिशा देईल आणि आत्मविश्वास वाढवेल. एक्झाम ओव्हरव्ह्यू. मित्रांनो, सेट परीक्षा जून 2026 मध्ये होणार आहे आणि ही अधिकृत बातमी आलेली आहे. ही खूपच मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. जे विद्यार्थी सेट एक्झाम देण्यासाठी तयार आहेत आणि ज्यांना प्राध्यापक होण्याची आवड आहे. मित्रांनो, काय आहे ही बातमी आपण ती पाहूया. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला तो सेट एक्झाम जूनमध्ये कधी होणार आहे आणि त्याचं स्वरूप काय असणार आहे याबद्दलची माहिती मिळून जाईल. या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम पॅटर्न म्हणजे सेट एक्झाम काय आहे, जे विद्यार्थी नवीनच ही परीक्षा देणार आहेत किंवा प्रथमच त्यांना याबद्दल जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये सेट एक्झाम म्हणजे काय आहे, त्याचा सिलेबस कशा पद्धतीचा असतो, प्रिपरेशन कशी करायची आहे वगैरेच्या माहिती आपण इथं घेणार आहोत. सेट परीक्षा जूनमध्ये होणार आहे आणि ही परीक्षा सावित्रीबाई फुले विद्यापीठ जाहीर करणार आहे. पुढारीच्या बातमीमध्ये हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि याच्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे आयोजित केले जाणारे सेट परीक्षा येत्या जून महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाला सुरुवात करावी किंवा तयारीला लागावे. लवकरच त्या संदर्भातील अधिकृत माहिती जाहीर होणार आहे आणि त्याचे टाइम टेबल सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, सेट म्हणजे काय? तर स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा प्रामुख्याने असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्रता मिळवण्यासाठी घेतली जाते. इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे आणि काही विषयामध्ये मिनिमम पर्सेंटेज असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे आणि त्या विषयामध्ये तुम्हाला कमीत कमी 50% 55% पर्यंत मार्क्स असणं गरजेचं आहे. ते आपल्या कास्टनुसार आहे. एक्झाम पॅटर्नमध्ये सेट एक्झाम 2 पेपर घेतले जातात. पहिला पेपर आहे टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड, म्हणजे सर्वांसाठी समानच आहे हा पेपर. कोणत्याही विषयाचा एम-ए झालेलं असेल किंवा एम-कॉम झालेलं असेल, एम-एस-सी झालेलं असेल, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री कोणत्याही शाखेतून किंवा विषयातून घेतलेली असेल, तरी सर्वांसाठी पहिला पेपर हा एकच आहे. आणि दुसरा पेपर जो आहे तो सब्जेक्ट स्पेसिफिक, म्हणजे तुम्ही निवडलेल्या विषयावर आधारित असणार आहे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न असतात आणि निगेटिव्ह मार्किंग नसते. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला रिझनिंग, कॉम्प्रिहेन्शन, कम्युनिकेशन, टीचिंग ॲप्टिट्यूड, डाटा इंटरप्रिटेशन यावर भर दिलेला असतो आणि पेपर 2 मध्ये तुमच्या विषयातील सखोल ज्ञान तपासलं जातं. त्यामुळं सिलॅबस नीट समजून घेऊन तयारी करणं महत्त्वाचं आहे. तुमच्या तयारीसाठी आता सेट परीक्षा 2026 ची जूनमध्ये होणार असल्यामुळं कालावधी खूपच कमी राहिलेला आहे. एकतर परीक्षा सुरू होणार आहे, म्हणजे जूनमध्ये घेतली जाणार आहे हे आपल्याला माहीत पडलंय. त्याच्यामुळं आपल्याला तयारी करायला काहीच हरकत नाही. परंतु थोड्या कालावधीमध्ये प्रॉपर तयारी करून तुम्ही तुमचं यश कसं मिळवू शकता, त्यासाठी तुम्हाला तयारीचा एक स्टडी प्लॅन तयार करावा लागणार आहे. दररोज पेपर 1 साठी रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड सराव करणं गरजेचं आहे. पेपर 2 साठी नोट्स तयार करणं आणि प्रिव्हियस इयरच्या पेपर्स जे आहेत ते सोडवणं गरजेचं आहे. रिव्हिजनला पुरेसा वेळ देणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं काम तुम्ही करत असताना किंवा हा अभ्यास करत असताना तुमचं एकाग्र होणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर एक्झाम जी 26 मध्ये होणार आहे, त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म, ॲडमिट कार्ड आणि रिझल्ट याबद्दलची अधिकृत माहिती लवकरच वेबसाईटवरती जाहीर होईल. त्यामुळे तुम्ही ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती वारंवार तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आम्ही आमच्या व्हिडिओमधून सुद्धा तुम्हाला ती माहिती देणारच आहोत. त्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओच्या सोबत राहणं गरजेचं आहे. सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा अडचणी असतील तर त्या मेसेजमध्ये कमेंट करून कळवणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही सेट एक्झाम फक्त परीक्षा नाही, तर तुमच्या करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य तयारी आणि आत्मविश्वासाने तुम्ही ही परीक्षा नक्कीच जिंकू शकता किंवा तुम्हाला यश मिळू शकतं. मित्रांनो, सेट परीक्षा ही प्राध्यापक होण्यासाठीची गुरुकिल्ली आहे आणि सेट एक्झाम अगदी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे आणि खूपच अगदी 4-5% निकाल लागत असतो. त्यामुळं प्रॉपर तयारी करणं गरजेचं आहे.
आम्ही सुद्धा आमच्या व्हिडिओच्या मार्फत मागच्या वर्षीचे जे काही प्रश्नपत्रिका किंवा त्याच्या मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या घेऊन येणारच आहोत. परंतु तुम्हाला कोणत्या विषयामध्ये म्हणजे पेपर जो 2 आहे तो कोणत्या विषयामध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे आणि तुम्हाला कोणत्या पेपरची आवश्यकता आहे, तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवलं तर आम्ही त्याचा विश्लेषणासह ते पेपर्स तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला पुढच्या परीक्षेचा अंदाज येईल, की कशा पद्धतीचं परीक्षा पॅटर्न असतो, पेपर कसे असतात, त्याची उत्तरं कशी लिहायची आहेत किंवा स जे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायाकडून तुम्ही उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकता. कारण पेपर 1 मध्ये तर तुम्हाला उतारा दिलेला असतो, उतार्यावरचे प्रश्न असतात. तर ते सुद्धा तुम्हाला कसं सोडवायचं याबद्दलची माहिती आमच्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणारच आहे. मित्रांनो, सेट परीक्षा जूनमध्येच होणार आहे. त्याचबरोबर नेट परीक्षेचं नोटिफिकेशन सुद्धा लवकरच येणार आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी तुम्ही करत असाल तर त्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे, की तुमच्या वेळेचं व्यवस्थापन किंवा वेळेचं नियोजन योग्य पद्धतीनं करणं. त्याचबरोबर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करून फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला जे काही माहिती येणार आहे, ती माहिती तुम्हाला वेळच्या वेळी पोहोचत राहील. त्याचबरोबर अधिकृत वेबसाईट तपासा. इकडच्या-तिकडच्या कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. सेट परीक्षा जूनमध्येच होणार आहे. मला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या तयारीसाठी शुभेच्छा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.